29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार। सरकार सोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका। सर्व 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा, सरकारला अल्टिमेटम। नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालं नाही, त्यांनी 28 तारखेला आपला अर्ज घेऊन अंतरवालीत या, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। कॉकरोच जनता पार्टीच्या 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा एल्गार इंडिया गेट पासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार। 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल। चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा। निर्णयाला संघाचाही पाठिंबा। सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, उद्याही दौरा असणार। विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत। पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ। मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्या जुंपली। पक्षाची प्रतिमा मलिन करू नका, दोघांमधील हेवादेवे बाजूला ठेवून काम करा, अमित साटमांच्या सूचना। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा। निधीवरून मतभेद असल्यास आधी आयुक्तांमार्फत, नंतर समन्वय समिती आणि शेवटी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा निघणार। पुढील 15 दिवसात वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। अमरावतीतील स्त्री जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट। दुर्घटनेत 3 नवजात बाळांचा मृत्यू। अहवालानंतर कारवाई करू, चिमुकल्याचा जीव घेणाऱ्यांवर, दोषींवर कठोर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत। उपजिल्हा रुग्णालयात गर्भवतीच्या प्रसूती दरम्यान मृत्यू। वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानं गर्भवतीसह बाळही दगावल्याचा आरोप। प्रकरणी चौकशी समिती गठीत। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा निर्णय वादाच्या बोहऱ्या। सुट्या तेलाच्या बंदीमुळे ग्राहकासह व्यापारी अडचणीत, तोडगा काढण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। तेल व्यापाऱ्यांवरही अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू, फडणवीसांची ग्वाही। राज्यभर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। शिवाजी पार्क कॅफे कॅडलसह मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 5 आस्थापनांवरती परवाने निलंबित। तर नवी मुंबईत दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश। 1,85,000 रुपयांचं भेसळयुक्त दूध जप्त। राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत शिक्षण मंत्र्यांची बैठक। शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपून घेणार नाही। हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई होईल, भुसेंचा इशारा। गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणामध्ये एनआयएची देशभरामध्ये मोठी कारवाई। महाराष्ट्राच्या जुन्नरसह गुजरात, तेलंगणा, बिहार, दिल्लीत छापेमारी। ऑपरेशन सिंदूर दरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाईटवर हल्ल्याचा प्रयत्न। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी हायकोर्टात अंतिम युक्तिवादाला सुरुवात। सालियन कुटुंबाच्या याचिकेत शवविच्छेदनाला 50 तासांचा विलंब आणि सीसीटीव्ही सह तपासावर प्रश्नचिन्ह। राज्य सरकार मात्र दिशाचा मृत्यू अपघाती असल्याच्या भूमिकेवर ठाम।